ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. परमपूज्य आईन लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग 8 बोधामृत. मागील भाग पुढे चालू. विषय 2 मुमुक्षोद्गार. 28. हे जगज्जनका, कधीपासून मी तुला देवा, हरी, कृष्णा, कान्होबा, आई आई अशा सारख्या हाका मारीत आहे, तरी तू अजून का धावून येत नाहीस? या उपर तुझी सेवा करण्यास माझ्या अंगात काहीच शक्ती राहिली नाही. मग हाक मारणे तर लांबच राहिले. देवा, मला काय होत आहे ते मी तुझ्याशिवाय कोणापुढे सांगू व कशा प्रकारे सांगू? तुझ्या वाचून माझी तक्रार जाणण्यास कोण समर्थ आहे? हे पहा देवा, माझ्या नयना वाटे एक सारखा अश्रुपूर लोटत आहे. वाणीच्या द्वारे एकही शब्द फुटेना. सर्वांगास कंप सुटला आहे. घामाने सर्वांग भिजून गेले आहे. मन पांगळे झाले. बुद्धीची गती खुंटली. विचार तर दमून गेला. आता चरणी मस्तक तरी ठेवूया असे म्हणतो. पण देवा, ते तरी कसे जमेल? कारण सारी इंद्रिये प्रेमसागरात बुचकळ्या खात आहेत. ही काय आज माझी निराळीच अवस्था दिसत आहे. बालकाचे अंतर जसे आई वाचून दुसरे कोणीच जाणू शकत नाही, त्याप्रमाणे हे कलिमलहारका, माझी ही स्थिती तूच एक जाणण्यास समर्थ आहेस. विषय 3 बोधवचन रत्नमाला. 1. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्याच्या हातात आहे तो परमेश्वर सकल प्राणीमात्रात व्यापून आहे. तो कसा आहे याचे वर्णन करणे अशक्यच आहे. एका शब्दात सांगावयाचे तर तो अवर्णनीय आहे. तथापि प्रेमाच्या जोरावर भक्त त्याचे सर्वांग सुंदर, सर्वसाक्षी, सर्वोत्तम, सर्वाधार, सर्वसमर्थ अशा प्रकारे वर्णन करतात. त्याची भेट अन्य कोणत्याही साधनाने होऊ शकत नसून केवळ एकनिष्ठा व प्रेमानेच त्याचे दर्शन घडू शकते. त्याला बाहेर शोधायला गेल्यास केवळ आयुष्याचा अपव्यय मात्र होईल. कारण त्याचे वासस्थान जे हृदय, त्याच ठिकाणी त्याचे दर्शन घडते. करिता प्रत्येकाने परमेश्वराला आपल्या अंतर्यामीच पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 2. जमिनीत मूळचे पाणी असले तरी वरचे दडपण काढल्याशिवाय जसे पाणी हाती लागत नाही, त्याप्रमाणे अत्यंत निकट म्हणजे आपल्या हृदयातच जरी परमात्मा वास करून आहे, तरी अंतर्बाह्य पवित्रता राखल्याशिवाय कदापि त्याचे दर्शन होत नाही. करिता गुरुने सुचविल्याप्रमाणे साधन करून काया, वाचा, मन या त्रयीचे दोष नाहीसे करणे अत्यावश्यक आहे. 3. भग म्हणजे षट्संपत्ती. यश, श्री, औदार्य, सत्य, ज्ञान, वैराग्य ही दैवी संपत्ती ज्याच्याजवळ आहे त्याला भगवंत म्हणतात. भगवंताजवळ नाशिवंत वस्तूची जो मागणी करेल त्याला तो तीच वस्तू देतो आणि त्याचीच जो मागणी करेल त्याला भगवंतच भेटतो. 4. आपण देवाची मुले आहोत. मुलांमध्ये जसा बापाचा अंश असतो त्याप्रमाणे आपल्यामध्ये देवाचा अंश आहे. मुलगा बापाचा ध्यास धरून बाप होऊ शकत नाही, पण आपण मात्र परमेश्वराचा ध्यास धरला असता परमेश्वर रूप होतो. 5. देव म्हणजे आरशासारखा. आरशासमोर आपण आपला चेहरा हसरा केला तर तसा दिसणार किंवा रडवा केला तर तसा दिसणार. त्याप्रमाणे देवाची दृष्टी केव्हाही निर्मळ व सतत एकसारखी असते.
आमच्या हृदयात त्याचे जेव्हा स्मरण असते तेव्हा त्याचे प्रतिबिंब म्हणून आपले हृदय आनंदित असते. विस्मरणात त्याचे उलट असते. 6. जसे फेस, भोवरे, बुडबुडे, बर्फ या सर्वात पाणीच असते. अंगठी, गोठ, पाटली या सर्वात सोनेच असते. घागर, परळ, मोगा, माथन ह्या सर्वात मातीच असते. त्याचप्रमाणे यच्चयावत वृक्ष, पाषाण, कृमी, कीटक, पशु, पक्षी, मानव, दानव या सर्वांच्या अंतर्यामी एका परमेश्वराचा वास आहे. 7. आरसा उलटा धरून चेहरा पाहण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे आपण देवाला विसरून सुखशांती मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. तेव्हा आपला उद्देश कसा सफल होणार? ज्याला सुखशांती हवी आहे त्याने देवाचा धाक बाळगून जगात वावरले पाहिजे. म्हणजे सर्व समर्थ प्रभू आपल्या अंतर्यामी असून त्याची दृष्टी सदैव आपल्याकडे आहे. त्याला न कळत आपण काहीच करू शकत नाही हे क्षणभरही विसरता कामा नये. 8. ज्याची परिस्थिती चांगली नाही त्याने मदतीसाठी भिकाऱ्याच्या दारी न जाता एखाद्या दानशूराकडे गेले असता जसा त्याचा कार्यभाग साध्य होतो त्याप्रमाणे आपणास सुखरूप होण्याची जर इच्छा आहे तर विषयांच्या पाठीमागे न लागता अंतःकरणपूर्वक परमेश्वराचीच करुणा भागली पाहिजे. 9. परमेश्वराने सुखाचे दुकान घातले असून तो त्रिभुवनाला सुख पुरवित आहे. ते सुख आपणास हवे असल्यास त्याबद्दल त्याला आपण प्रामाणिकपणाचा मोबदला दिला पाहिजे. परमेश्वर कधीच कोणाला फसवीत नाही. जो त्याला फसवायला जातो तो स्वतःच फसतो. त्याच्याजवळ जो राबतो त्याला तो जेव्हाचे तेव्हा मोबदला देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.